जयश्री वहिनी, स्वातीताई, भारती दिगडे, पृथ्वीराज बाबा, या ठिकाणी उपस्थित आमचे सुरेश बापू आणि सर्व आमचे पदाधिकारी. आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी ही पार्टी काही विजन घेऊन या देशामध्ये राजकारण करते. मग ते दिल्लीमध्ये असो, प्रदेश महाराष्ट्रामध्ये असो किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रदेशामध्ये असो जिथं भारतीय जनता पार्टी आहे, किंवा ज्या काही लोकल बॉडीज आहेत, स्थानिक संस्था ज्या आहेत त्या स्थानिक संस्था असो, हे जे विजन भारतीय जनता पार्टीचं आहे हे या देशाचे सर्वांगीण विकास व्हावा आणि विकास होत असताना तो विकास अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोचावा या दृष्टीनं आमच्या पार्टीचं विजन हे नेहमी असतं आणि त्यातूनच आमची पार्टी काम करत असते. सत्तेसाठी सत्ता हे कधी भारतीय जनता पार्टीचं धोरण ठरलेलं नाही. विकास हाच केवळ केंद्रबिंदू म्हणून आमची वाटचाल राहिलेली आहे आणि ह्या विकासाचं जे विजन आहे त्या विजन अधोरेखित करणारा हे विजन डॉक्युमेंट आज आम्हाला आपल्यासमोर सादर करताना मनापासून आनंद होतो. आपण जर या विजन डॉक्युमेंटमध्ये जर डोकावून पाहिलं तर निश्चितच हा सर्वांगीण विकासाचं हे डॉक्युमेंट आहे हे आपल्याला लक्षात येईल. हे डॉक्युमेंट बनत असताना खूप विचार केलेला आहे ही आपल्या लक्षात येईल. ज्या गोष्टी सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिकेमध्ये आम्हाला घडवायच्या आहेत तर त्याचे काही ठळक मी मुद्दे या ठिकाणी मांडतो. त्याचं विश्लेषण जे आहे तर ते आपल्याकडे डॉक्युमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये आहेच. आपल्याला माहिती आहे की सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 4 औद्योगिक एरियाज आहेत. त्याच्यामध्ये MIDCच्या 2 सांगली आणि कुपवाड आणि 2 ज्या आहेत त्या प्रायव्हेट आहेत जे कॉपरेटिव्हमध्ये आहेत, वसंतदादा इंडस्ट्रियल इस्टेट आणि गोविंदराव मराठे इंडस्ट्रियल इस्टेट. या इंडस्ट्रियल इस्टेट्समध्ये आता चांगल्या पद्धतीनं उद्योगधंदे सुरू आहेत. पण ही सगळ्या इंडस्ट्रियल इस्टेट ज्या आहेत या बरीच वर्षापूर्वी स्थापन झालेले आहेत की पूर्ण जवळजवळ 40 ते 50 वर्षापूर्वी या इंडस्ट्रियल इस्टेट स्थापन झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये ज्या सुविधा आहेत तर त्याचं आधुनिकीकरण करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं या इंडस्ट्रियल इस्टेट्समध्ये 5 स्टार फॅसिलिटीज आपल्याला द्यायच्या आहेत आणि त्यासाठी पण आमचा प्रयत्न राहणार आहे. आपल्याला माहिती आहे की एक नवीन प्रणाली सर्वत्र आपण वापरतोय आणि ती म्हणजे गुन्हेगारी घडली की CCTV कॅमेराच्या साहाय्याने आपल्याला तुम्ही गुन्हेगारी जी आहे ती ट्रेस करताय, कुठलीही घटना घडली की ती ट्रेस करताय. त्यामुळं शहरामध्ये एक आपल्याला चांगली सिटी जर आपल्याला सेफ सिटी बनवायची जर असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये CCTV कॅमेरा हे सर्वत्र असले पाहिजे आणि त्यासाठी म्हणून ते बसवायचं सुद्धा आपलं हे धोरण आहे. शहराची बऱ्याच वर्षापासूनची एक गरज आहे आणि ती म्हणजे विमानतळाची आहे. हे विमानतळ कोल्हापूरला व्हावं या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये याची डिमांड ही सर्वत्र सगळ्याच स्तरातून येते आहे. पण आजकालच्या नवीन धोरणाप्रमाणे ज्या एअरस्ट्रिप्स लागतात त्या एअरस्ट्रिप्स कोल्हापूरला कमी पडतात की काय अशा भावना असल्यामुळं थोडंसं याला ब्रेक लागल्यासारखं झालेला होता. पण कोल्हापूरचं विमानतळ हे टॉप अजेंडावरती
भारतीय जनता पार्टीनं घेतलेलं आहे आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर विमानतळ लवकरात लवकर होईल, ज्याच्या माध्यमातून केवळ आणि केवळ फक्त प्रवासी वाहतूक नव्हे तर काही कार्गोची वाहतूक सुद्धा ही आपल्या या विमानतळावरून करता यावी यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील राहू. सांगली, मिरज, कुपवाडच्या आसपास मोठ्या प्रमाणामध्ये जी शैक्षणिक संस्था आहे त्या फार मोठ्या प्रमाणात आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजेस आपल्या आजूबाजूला भौतिक अतिशय चांगले आहेत. मग त्याच्यामध्ये वाचन कॉलेज आहे, त्याच्यामध्ये RIT आहे, त्याच्यामध्ये डांगे कॉलेज आहे आणि ह्या सगळ्या कॉलेजेसच्या माध्यमातून जी चांगले ग्रॅज्युएट्स तयार होतात, काही इंजिनियर तयार होतात, त्यांना पुणे, मुंबई, बँगलोर, गुरगाव या ठिकाणी नोकरीसाठी जावं लागतं आणि आपल्या भागामध्ये या सर्व मंडळींना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी मग IT पार्कची जी काही संकल्पना आहे तर त्यासाठी म्हणून सुद्धा आमची पार्टी अग्रेसर राहणार आहे आणि चांगलं IT पार्क या आपल्या भागामध्ये व्हावं यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील राहू. आपल्याला माहिती आहे की पाणी पुरवठा हा एक मोठा विषय आहे. सांगली शहराचं जसं विस्तृतीकरण होतं तसं चांगल्या क्वालिटीचं पाणी आणि पूर्ण दाबानं येणारं पाणी हे सर्व नागरिकांना मिळावं ही आमची भावना आहे आणि त्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी 450 कोटीच्या एक सुधारित वारणा उद्योग योजना ही सुद्धा आम्ही कार्यान्वित करण्याच्या प्रोसेसमध्ये आम्ही आहोत. आपल्याला माहिती आहे की सांगली शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहांची कमी आहे तर ती सुद्धा कमी दूर करण्याच्या दृष्टीनं आमचं प्रयत्न आहे. गेल्या 10-15 वर्षामध्ये म्हणजे 2005 पासून पूर ही एक अतिशय भीतीदायक आपल्या सांगलीकरांच्या दृष्टीनं गोष्ट बनलेली आहे आणि आपल्या शहराला एक मोठा सेटबॅक या पुराच्या भीतीमुळे निर्माण झालेला आहे. तसं जर आपण बघायला जर गेलो तर 2005 असेल, 2019 असेल, 2021 असेल, ज्या वेळेला पूर झाला त्यावेळेला तसे नुकसान आपण जर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे झालं तर ते 3, 4, 5 दिवसाच्या पिरियडमध्ये झालं आणि आपल्या गणपती पेठ असेल किंवा या पेटा ज्या होत्या आणि तिथला जो नदीकाठचा जो भाग होता त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यात इन्क्रीज झाला आत आलं. यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक योजना राबवायचं ठरवलेलं आहे की जे पुराचं पाणी येतं आहे, खास करून कॅन्टोन्मेंट एरियामधला मोठा पाऊस झाल्यानंतर जे पाणी वाढतं आणि नदीचं जे पाणी फुगतं तर त्यासाठी म्हणून इथलं पाणी जे पाण्याचा दुष्काळ असलेला जो भाग आहे, काही विदर्भामधला भाग असेल किंवा आपल्या पूर्व भाग असेल तर याच्यामध्ये त्या पुराचं पाणी आपल्याला नेता येतं आहे का आणि ही आपली जे नदीमध्ये जो फुगवटा होतो तो आपल्याला काही कमी करता येतोय का यासाठी म्हणून सुद्धा एक वेगळी योजना ही करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. म्हणजे त्याला पूर नियंत्रण ज्याला आपण म्हणू तर त्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर एक आपल्या सांगलीमध्ये जे बाहेरून येणारे जे काही मार्ग आहेत ते सगळे शहराच्या आतून जातात. शहराला तशा आणताना रिंग रोड नाही, पूर्णपणानं ज्याला चक्कर सडक म्हणून चक्कर सडक नाही आहे. त्यामुळं जी बाहेरून येणारी आणि बाहेरच्या बाहेर बायपास होते तर काही प्रमाणामध्ये जो सोलापूरहून रत्नागिरीला जाणारा जो रोड आहे तो काही प्रमाणामध्ये आपण मिरजला बायपास करून आपण केलेला आहे. पण त्याच पद्धतीनं आता पुण्याकडून सांगलीला किंवा कोल्हापूरला जाणारी जी काही वाहतूक असेल तर ती मात्र आपल्याला शहरामधूनच जाते तर ती आपल्याला कशा पद्धतीने डायव्हर्ट करता येईल आणि एखादा रिंग रोड आपल्याला करता येते काय आपल्या नियोजनामध्ये त्याची सुद्धा पाणी ही आपण आज सांगलीमध्ये जर आपण बघितलं तर बाजार जो आहे तो आठवड्याचा बाजार हा दर आठवड्याला वेगवेगळ्या ठिकाणी हा भरतो. निश्चितपणानं तिथल्या लोकांच्या ज्या काही
कशा पद्धतीनं ती विक्री झाली पाहिजे याचा विचार जर केला तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं आधुनिक भाजी मार्केट असेल, मटन मार्केट असेल, फिश मार्केट असेल, तर हे होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी म्हणून आमच्या निश्चितपणानं आमचे प्रयत्न राहणार. एक जो कुत्र्यांचा एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक विषय हा ऐरणीवरती सातत्यानं येतो. वर्तमानपत्र त्याच्यावरती हायलाईट खूप करत आहे किंवा नुसतं आपण करताय असं नाही आहे, पण हे एक अडचणीचा विषय हा निश्चितपणानं झालेला आहे. आणि कोर्टाच्या आणि ज्या समाजसेवी किंवा जे प्राणीमित्र संस्था आहेत या सगळ्यांच्या याच्यामध्ये आपल्याला या श्वानांचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण करणं अवघड झालेलं आहे. तर त्यासाठी म्हणून एक सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला की सफिशियंट नंबर ऑफ डॉग शेल्टर्स हे देशामध्ये उपलब्ध झाले पाहिजे, ज्या अन्वये त्या प्राण्यांवरती सुद्धा अन्याय होता कामा नये आणि त्याचबरोबर नागरिकांना त्रास होता कामा नये. तर एक डॉग शेल्टर हे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा आमचा विचार आहे. आपल्याला माहिती आहे की मिरज हे पहिल्यापासून आपण त्याला वैद्यकीय पंढरी म्हणून अशा पद्धतीचा त्याची ओळख आहे. हे जवळजवळ 140-150 वर्षापासून मिशन हॉस्पिटल तिथं स्थापन झालं आणि तदनंतर तिथं ज्या मोठ्या प्रमाणामध्ये मेडिकलचं एक हब तयार झालेलं आहे ते आता सांगलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. आणि एक मेडिकल सेक्टर हे सांगली, मिरज, कुपवाड हे बनावं, ज्या अन्वये बाहेरची मंडळी मेडिकल टुरिझमसाठी म्हणजे नुसतं भ्रमंती असं नाही तर मेडिकलच्या उपाय योजना आपल्यावरती शस्त्रक्रिया असतील किंवा बाकीचे उपाय असतील ते करून घेण्यासाठी म्हणून या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावे आणि आपल्या भागातले मोठे जे धंदे आहेत जे त्या पद्धतीनं वाढावे. तर त्यासाठी म्हणून एक सांगली हे मेडिकल हब करण्याच्या दृष्टीनं हे आम्ही प्रयत्नशील राहू. त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे उदाहरणार्थ मेडिकल वेस्टेजचं डिस्पोजल असेल तर ते प्रॉपर आणि चांगल्या पद्धतीनं करण्याच्या दृष्टीनं आपल्याला सुविधा पुरवाव्या लागतील, दळणवळणाची साधनं व्यवस्थित करावी लागतील. या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आपण मेडिकल हब हा आम्ही करणार आहे. त्याचबरोबर शहरामध्ये ज्या एक बससेवा जी आहे तर ती बससेवा ही आता STच्या माध्यमातून ती केली जाते. आपण जर पुण्याला जर गेला PMT आहे, पिंपरी चिंचवडला गेला तर PCMT आहे, मुंबईला जर गेला तर बेस्ट ही आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर अशा पद्धतीची आपल्या शहराची सुद्धा एक व्यवस्था असावी, वाहतुकीची व्यवस्था असावी, बसची व्यवस्था असावी. यासाठी म्हणून आपण लवकरात लवकर एक 28 बसेस ज्या येणार आहेत आणि त्यासाठी म्हणून आपली महानगरपालिका हे एक चांगल्या पद्धतीचा एक यंत्रणा ही या ठिकाणी राबवायच्या दृष्टीनं आपले प्रयत्न राहणार आहेत. इलेक्ट्रिक व्हेकल्स मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे की या सगळ्या भागामध्ये येऊ पाहत आहेत. आता मला वाटतं आपण प्रत्येकजण त्याच्याशी आपण आपल्याला माहिती आहे की आपले जे काही 2 व्हीलर्स असतील, 3 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील ते इलेक्ट्रिक व्हेकल्स व्हायला लागतात. पण ह्याच्या सगळ्यात मोठी अडचण जी असते ती चार्जिंगची अडचण असते आणि या चार्जिंग स्टेशन्स हे अपुरे असल्यामुळं की जितकी प्रगती 2 व्हीलर्सची व्हायला पाहिजे, ई व्हेकल्स व्हायला पाहिजे, इलेक्ट्रिकल व्हेकल्स व्हायला पाहिजे तेवढं होत नाही आहे. त्या दृष्टीनं आपल्याकडे चार्जिंग स्टेशन जास्तीत जास्त कशा होतील यासाठी म्हणून आपण प्रयत्नशील आपण आहोत. त्याचबरोबर आपले ज्या काही झोपडपट्टी आपल्या भागामध्ये आहेत तर त्या झोपडपट्ट्यांना एक परमनंटली ज्याला आपण एक स्लम रिहॅबिलिटेशन सेंटर्स म्हणून अशा पद्धतीनं स्लम रिहॅबिलिटेशन मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येईल हे आमचा विचार निश्चितपणानं आहे. सांगली मिरज ज्या वेळेला स्थापन झाली, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेला जे मिरज नगरपालिकेचं जे काही एक संकुल होतं त्याच्यातून मिरज नगरपालिकेचं काम चालायचं, सांगली नगरपालिकेचं काम सांगलीच्या नगरपालिकेतून चालायचं आणि कुपवाडमधून चालायचं. तर एक सेंट्रलाइज चांगल्या पद्धतीचे अद्ययावत ही इमारत असावी की ज्याच्या माध्यमातून आपल्या या मोठ्या वाढत्या शहराचं एक शहराला शोभेल असं चांगलं एक ऑफिस असावं या दृष्टीनं आपण या मध्यवर्ती केंद्र या सांगली मिरज महानगरपालिका, मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी म्हणून आपण त्याचं प्लॅन्स वगैरे तयार करून देणार आहेत. आपल्याला माहिती आहे की कलेक्टर ऑफिसच्या शेजारी जागा जी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे
बांधायचं आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या शाळा आहेत, ज्या प्रायमरी स्कूल्स आहेत महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना जास्तीत जास्त सुविधा देऊन त्या मॉडर्नाइज करून त्याच्यामध्ये मुलं अशा पद्धतीनं वाढतील. त्यांना आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या शाळा चालवलेल्या होत्या त्यासुद्धा त्याचं एक घसरती त्याला लागलेली होती आणि प्रायव्हेट स्कूल्सकडे जाण्याचा ओघ हा सगळ्या मंडळींचा आपल्या पाल्यांना म्हणजे मुलांना त्या शाळांमध्ये घालायचा होता. पण जिल्हा परिषदेच्या त्यांनी आमूलाग्र बदल त्या शाळांमध्ये केल्यानंतर आज त्या शाळासुद्धा या प्रायव्हेट स्कूल्स इतक्याच चांगल्या आज आपल्याला झालेल्या दिसत आहेत आणि त्याची पटसंख्या जी आहे ती सुद्धा आपल्याला वाढलेली दिसते. त्याच पद्धतीचं आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही शाळा असतील ज्या मॉडर्न स्कूल्स आणि चांगल्या आपल्याला करायच्या आहेत, त्यासाठी मग इलेक्ट्रॉनिक बोर्ड्स असतील, मुलांना व्यवस्था असेल, ते तुमच्या ऑडिओ व्हिडिओ ज्या इक्विपमेंट असेल त्या इक्विपमेंट असतील, तर या सगळ्या आपल्याला चांगल्या पद्धतीनं या तिथं द्यायच्या. आपल्याला ज्या सांगली मिरज कुपवाड नगरपालिकेमध्ये काही अभ्यासिका निर्माण करून काही प्रशिक्षण केंद्र ज्याच्या माध्यमातून तरुणांना IAS IPS किंवा या स्पर्धात्मक परीक्षा असतील त्या परीक्षांना त्यांना तोंड देता येईल अशा पद्धतीचं एक त्यांना ट्रेनिंग देण्याच्या दृष्टीनं यासुद्धा आपल्याला संस्था करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की भुयारी गटर्स सिवेज आपले जे डिस्पोजल सिस्टीम्स आहेत, तर गेल्या 10 वर्षापासून ही कामं सुरू आहेत. कुपवाडची योजना ही होत आलेली आहे, लवकरात लवकर पूर्ण होईल. बाकीच्या योजनासुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. म्हणजे पूर्णपणे भुयारी पद्धतीच्या गटरी या नगरपालिकेमध्ये आपल्याला करून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर एक बऱ्याच घरपट्टीच्या बद्दलचे विषय आहेत. त्याच या कशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे आपल्याला माहिती आहे की घरपट्टीची वाढ झाल्यानंतर लोकांमध्ये थोडासा प्रक्षोभ होता की बाबा सडनली दुप्पट तिप्पट चौपट ही घरपट्टी झाली, तर ही घरपट्टीसुद्धा त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते कशा पद्धतीनं चांगलं आपल्याला करता येईल, ज्या अन्वये महानगरपालिकेला रेव्हेन्यू पण मिळेल आणि त्याचबरोबर लोकांना सुविधा म्हणजे जाचक वाटणार नाही अशा पद्धतीचं आणि ज्याला रॅशनल आपण ज्याला थिंकिंग म्हणून ते रॅशनॅलिटी कुठंतरी आणावी आणि त्या पद्धतीनं आपण घरपट्टीची सुद्धा एक सुसूत्रता आपण त्याच्यामध्ये आणणार आहोत. अशी प्रणाली आपण त्या पद्धतीनं आपण करणार आहोत. तर बाकीच्या अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता अग्निशामकच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की उंच इमारती या नॉर्म बनत चाललेल्या आहेत आणि या उंच इमारतीमध्ये सगळ्यात मोठा जो धोका असतो तर जर आग लागली तर काय करायचं. त्यासाठी 2 प्रॉब्लेम असतात. एक तर तितक्या उंच जाणाऱ्या शिड्या या उपलब्ध झाल्या पाहिजेत, ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी जी गोष्ट आहे त्याला जे लागणारी दळणवळणाचे जे रस्ते आहेत ते तिथपर्यंत अग्निशामकचं गाडी पोचणं यासाठी लागणारा जो काही रूट आहे तर त्यासाठी सुद्धा काही व्यवस्था आपल्याला कराव्या लागणार आहे. तर त्या दृष्टीनं आपण चांगलं त्याचं प्लॅनिंग करून त्याच्या जगामध्ये सायंटिफिक आणि टेक्नॉलॉजिकली म्हणजे ही एक दुर्घटना कधी घडू शकते याचा विचार करून आपण त्याच्यामध्ये उपाय योजना करणार आहोत. त्याचबरोबर जे नवीन उद्योजक आहेत त्यांना स्टार्टअप्स वगैरे यासाठी म्हणून काय प्रोत्साहन आपल्याला देता येईल का हे सुद्धा आम्ही त्यासाठी म्हणून योजना ज्या वेगवेगळ्या शासनाच्या आहेत तर त्याच्या माध्यमातून काही केंद्र किंवा असं काही आपल्याला काढता येईल का हे सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की हळदीचं फार मोठं सेंटर हे सांगली आणि आपला भाग आहे आणि पूर्वी तर ज्याला आपण फायदे बाजार होता टर्मरिकचा किंवा हळदीचा तो सांगलीमधून चालायचा आणि काही कारणाने तो फायदे बाजार बंद झाला. पण हळदीचं ट्रेडिंग मोठ्या प्रमाणामध्ये अजून सुद्धा सांगलीमध्ये होतं आहे. तर एक अद्यावत एक सांगलीमध्ये ज्याला आपण हळदीचं एक बोर्ड आता स्पाइसचं एक बोर्ड असतंच पण एक हळदीचं बोर्ड एक वेगळं तयार करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला बेदाना हा सुद्धा एक मोठं आपल्याकडे येणारा हा एक चांगल्या पद्धतीने इथं सुद्धा ट्रेडिंग होतं आहे तर ते सुद्धा आपल्याला सेंटर काढायचं आहे. प्लस गुळाचा अशा या 3 ज्या कमोडिटीज आहेत त्याचं एक मोठं या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. शहरामध्ये येणारी जी काही ट्रक्स वगैरे जे असतात तर त्या ट्रक्स आल्यानंतर बऱ्याच वेळेला त्यांना पार्किंग आणि त्यांना बाकीच्या ज्या सुविधा आहेत त्या ड्रायव्हर लोकांसाठी किंवा काय याची अडचण फार मोठ्या प्रमाणात असते. आणि आपण जर आज महावीर नगरमध्ये वगैरे जर गेलो तर आपल्याला दिसेल की सगळ्या रात्री सगळ्या ट्रक्स तिथं लागलेल्या असतात त्या गाड्या
आणि तिथले जे ड्रायव्हर्स आहेत किंवा काय तर त्यांची खूप मोठी गैरसोय होत असते. तर ट्रक टर्मिनस आपण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक नवीन निर्माण करायचं की ज्या अन्वये या बाहेरून येणारे ट्रक्स जे असतील त्यांना रात्री विसावा आणि त्याचबरोबर बाकीची व्यवस्था आणि चांगल्या सुविधा या आपल्याला देता येईल यासाठी म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. चांगली नाट्य पंढरी असं आपण म्हणतो, पण दुर्दैवानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच एक खटकणारी गोष्ट आहे आणि ती म्हणजे चांगल्या पद्धतीचं नाट्यगृह नाही आहे. तर नाट्यगृह एक मोठं आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्याचबरोबर छोटी ज्याला आपण एक स्मॉल थिएटर्स म्हणून तर ही सुद्धा आपल्याला करायची आणि आता आपल्याला असलेले जे थिएटर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने सुधारणा करून त्या व्यवस्थित करता येतील हेही आपल्याला त्या माध्यमातून पाहिजे. तर अशा या सगळ्या गोष्टींकडे ज्याला आपण एक चांगल्या पद्धतीचा विचार करू हे आपण तयार